आजच्या पत्रकार परिषदेचं नियोजन असं होतं की 2 दिवसापूर्वी आणि काल भुसावळ नगरपालिकेच्या नगराध्यक्षा गायत्री गौर यांनी आमचे नेते आदरणीय वस्त्रोद्योग मंत्री संजयभाऊ सावकारे यांच्यावर आरोप केले। त्यानंतर त्यांच्या सुविध पत्नी आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदाच्या ज्या उमेदवार होत्या रजनीताई सावकारे यांच्यावर सुद्धा त्यांनी तोंडसूट घेतलेलं होतं। खरं म्हटलं म्हणजे त्यांच्याजवळ आज रोजी कुठलाही मुद्दा नसल्यामुळे आणि त्यांची चोरी पकडल्या गेल्यामुळे ह्या चोराच्या उलट्या बोंबा आहेत। कारण आपल्या सर्वांना माहीतच आहे की एखादी व्यक्ती जर ती मागासवर्गीय असेल आणि मागासवर्गीय म्हणून ती निवडणूक लढवत असेल तर त्यानंतर त्यांना तो दावा सिद्ध करावा लागतो आणि सिद्ध करताना त्यांनी योग्य ते कागदपत्र सादर करावे लागतात आणि त्या कागदपत्राच्याद्वारे तो निकाल दिला जातो। गायत्री गौर यांच्यावर असे कुठल्याही प्रकारचे कागद नसल्यामुळे त्यांनी खोटे नाटे कागद करून स्वतःला मागासवर्गीय एसटी चांभार म्हणून सिद्ध करायचा प्रयत्न केलेला आहे। खरं म्हटलं की त्यांचं संपूर्ण कुटुंबीय हे कुर्मी जातीचे आहेत आणि ते ओबीसी जातीमध्ये मोडले जातात। आता हा खरं म्हटलं ज्या न्यायालयातला भाग असल्यामुळे त्याच्यात जास्त मी भाष्य करणार नाही, परंतु त्यांचे पूर्ण कुटुंबियाचे जर तुम्ही दाखले पाहिले तर त्या संपूर्ण कागदांवर त्यांचे वडील असोत, त्यांचे जेवढी आजोबा असोत, त्यांचे काका असोत, त्यांचे दुसरे काका असोत, ह्या सर्वांच्या शाळेच्या दाखल्यावर कुर्मी म्हणजे ओबीसी ही जात नमूद आहे। जर संपूर्ण कुटुंब कुर्मी असताना तुम्ही अचानकपणे ह्या महाराष्ट्रामध्ये चर्मकार म्हणून कसे होऊ शकतात? आम्ही आमच्या माध्यमातून ह्या सर्व दावा सिद्ध करताना आम्ही विविध प्रकारचे कागद शासनाकडे दिलेले आहेत आणि शासन त्या संदर्भामध्ये काही आम्ही कागद दिले म्हणजे ते ग्राह्य आहे असं समजून ते आयोग काम करत नाही। त्याची एक पद्धत आहे। त्याची पद्धत अशी आहे की कागद दिल्यानंतर ते कागद व्हेरीफाय करण्यासाठी मग ते कुठलेही असोत ते आपल्या देशातल्या कुठल्याही कोपऱ्यातले कागद असोत ते व्हेरीफाय करावे लागतात, शहानिशा करावी लागते। अशा प्रकारे जी व्हिजिलन्स आहे, जी समिती आहे, त्यांनी ह्या संपूर्ण कागदाची चौकशी करत आहेत आणि त्या चौकशी केल्यानंतर त्याचं जे काय आहे उघड समोर येणार आहे। परंतु आपण स्वतः मागासवर्गीय नसताना स्वतःला मागासवर्गीय म्हणणं, चोरट्या मार्गाने निवडणूक लढवणे आणि निवडून आल्यानंतर आम्ही त्याच जातीचे असा जीव तोडून सांगणं ह्याच्यानं काय होत नाही। अखेर मी नगराध्यक्ष गायत्रीताई भंगाळेंना एवढंच सांगू इच्छितो की आपले जातीचे प्रमाणपत्र आपल्या जातीच्या दाखल्यासंदर्भात आपण योग्य असाल तर तुम्हाला घाबरायचं कारण नाही। जेणेकरून तुम्ही काय चूक केली आहे, काय नाही केली आहे ती जात पडताळणी विभाग व त्यांचे व्हिजिलन्स येणाऱ्या काही दिवसात ते सिद्ध करतीलच। त्याच्याकरता आपण त्या संदर्भामध्ये याच्यावर केस करू, त्याच्यावर केस करू, खोटे नाटे एस पींकडं अर्ज करू हे न करता तुम्ही तुमच्या येणाऱ्या निर्णयाची वाट पहा, जेणेकरून आपण ह्या भुसावळ शहराला वेठीस धरू नका। आता पाण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं, आजच मी पेपरला वाचलं की 8-10 दिवसामध्ये पाणी यायचं, परंतु आम्ही वेठीस धरतोय। अरे बाबांनो, आमच्याही 33 नगरसेवकांच्या वार्डामध्ये पाणी येत आहे, फक्त तुमच्या 12 नगरसेवकांच्या वार्डात नाही। जेणेकरून आमच्याही नगरसेवकांना तेवढाच त्रास होतोय। आपण सांगितलं होतं की आम्ही 4-5 दिवसात पाणी देऊ, परंतु आता 100 दिवस झाले, 12-13 दिवसांनी पाणी येत आहे। तर ह्या संदर्भामध्ये ज्या अमृत योजनेचं काम असेल त्याच्या संदर्भामध्ये जी आठवडे बाजाराची पाण्याची टाकी बनत होती ती टाकी आपण स्वतः काहीतरी कॉम्प्लेक्स बांधण्याच्या नादामध्ये ते काम बंद पाडलं। हे लोकांना सगळं दिसतंय, सगळं माहिती आहे। आणि आता नवीन त्यांनी आमच्या बाजूच्या वार्डामध्ये अमृत योजनेचे कनेक्शन देणं चालू केलं। अरे बाबांनो, आम्ही आताच सगळ्या वार्डांमध्ये संजूभाऊ सावकारे यांच्या माध्यमातून सिमेंट कॉन्क्रीटचे रोड आम्ही तयार केलेले आहे। त्या रोडला तोडून फोडून तुम्ही कनेक्शन देत आहे। अमृत योजनेचं काम अपूर्ण असताना आताच तुम्हाला म्हणजे जे रोड झालेले आहेत ते रोड फोडून तुम्ही लोकांना वेठीस धरणार आहेत का? येणाऱ्या पावसाळ्यामध्ये परत ओरडायला होईल किंवा रोड खराब झाले
बाकी त्याच्या मागचं कारण की आता काहीतरी 25,000 कनेक्शन त्यांनी भुसावळ शहरात देण्याचं चालू केलं आहे. तर माझं विनंती आहे, जोपर्यंत पूर्ण टाक्या पूर्ण वॉटर सप्लाय अमृत योजनेचं होत नाही तोपर्यंत चांगले रोड फोडू नका, जेणेकरून लोकांना जनतेला त्याचा त्रास होणार आहे. जो एसटीचा अधिकार दिलेला आहे तो सामान्य माणूस तुम्ही किंवा मी ते कोणीच हिरवू शकत नाही. ही गोष्ट आपल्याला मान्य करावं लागेल सर्वात आधी. तो दिलेला संविधानामध्ये अधिकार आहे एसटीचा, तुम्ही किंवा तुम्ही दिलेला अर्ज पाहून तो कोणीच हिरवू शकत नाही, कारण तो दिलेला संविधानामध्ये लिहिलेला अधिकार आहे. तो तुम्ही तुमच्या बोलण्यामध्ये मान्य करताय की तुमच्याकडे सर्टिफिकेटच नाही. तुम्ही जेव्हा भाषण केलं तुम्ही हे वाक्य वापरताय की माझं सर्टिफिकेट होऊ देत नाही आहे. म्हणजे तुमच्याकडे सर्टिफिकेट नाही होतं का फॉर्म भरताना? तुम्ही आता सर्टिफिकेट मागताय का? हे तुम्ही तुमच्या बोलण्यामध्ये सिद्ध करताय. याच्यावरनं मी एकच सांगेल तुम्हाला शेवटी की रणजितताई सावकारे, संजय भाऊ सावकारे गेल्या 20 वर्षापासून राजकारणामध्ये यांच्यावरती साधं NC मीटर सुद्धा नाही आहे. ते कधी पोलिटिक्सची पायरी सुद्धा चढलेले नाही आहे. त्यांनी आजपर्यंत कोणाविरुद्ध अर्ज सुद्धा केलेला नाही आहे. तर ते असे कोणताच अर्ज करणार नाही. माननीय प्रमोद भाऊ सावकारे स्वतः ज्या ज्या ठिकाणी यांचे नातेवाईक राहतात तिथं स्वतः जाऊन अर्ज देऊन फी भरून त्याने कागद गोळा केलेली आहे आणि ती कागद सदरील चौकशीसाठी कलेक्टर ऑफिसला कार्यालयाला जमा केलेली आहे. तिथं आपलं सर्टिफिकेट तयार होतं. त्या ठिकाणी खरं आहे का खोटं हे चौकशीसाठी दिलेलं आहे, ते सिद्ध होणार आहे. त्याच्यामुळे गुन्हे कोणावर दाखल होतील ते वेळ आल्यावर समजेल. आज हे कोणी सिद्ध करू शकत नाही. परंतु मी एकच सांगेल की तुम्ही स्वतःच्या भाषेमध्ये तुम्ही स्वतः सिद्ध करून घेतलेलं आहे की माझं सर्टिफिकेट होऊ देत नाही. मग झालेलं सर्टिफिकेट काय होतं? जे तुम्ही भुसावळमधून जे सर्टिफिकेट तयार करून घेतलं त्या सर्टिफिकेट काय होतं? तुम्ही जे स्वतः इलेक्शन फॉर्ममध्ये सर्टिफिकेट भरलं ते सर्टिफिकेट म्हणजे काय होतं? निवडणूक आयोगाने स्वतः निवडणूक फॉर्म भरताना त्याच्यामध्ये कॉलम लिहिलेला आहे की तुम्हाला 180 दिवसात व्हॅलिड सर्टिफिकेट हजर करायचं आहे. व्हॅलिड सर्टिफिकेट हजर करायचं आहे निवडणूक आयोगाने स्वतः लिहून दिलेलं आहे त्याच्यामध्ये. तर हा आमचा अधिकार नाही, त्यांचा पण मागण्याचा अधिकार आहे निवडणूक अधिकाऱ्यांचा. आणि तुमच्याकडे कागदपत्र आहे, तुम्ही कागदपत्राची जोडजाड करा. आम्ही जर चुकीचं तिथं काही दिलं असेल तर ते आमच्यावर आपण गुन्हे दाखल करतील. पण मी एवढं शेवटी सांगेल की संजय भाऊ सावकारे, रणजितताई सावकारे या क्लीन पार्टी आहे. आजपर्यंत कधी पोलीस स्टेशनच्या फायऱ्या सुद्धा चढलेल्या नाही आहे. यांच्यावरती NC मीटर पण नाही आहे. राहायला बंगाळताईंचा विषय, त्यांनी कागद जमा करावे आणि सर्टिफिकेट घ्यावं. परंतु मी एकच सांगेल की त्यांच्याकडे सर्टिफिकेट नाही आहे. त्यांच्या बोलण्यातून हे सिद्ध झालेलं आहे. कारण नसताना शहरातलं नाव खराब होईल, शहरातलं वातावरण खराब होईल, आपसात कुठं मतभेद होतील. असं काहीच करू नका. आपलं शहर आहे शेवटी, ते आपल्याला चांगलं ठेवायचं आहे. एवढं सांगून मी सांगेल की तुम्ही सर्टिफिकेटची कागदपत्राची पडताळणी करा. गायत्री मॅडम जे वारंवार म्हणतात की मी गरीब घरातून आलेली आहे, गरीब घरातून आलेली आहे. माझं त्यांना एवढंच म्हणणं आहे, मी सुद्धा गरीब घरातून आलेला आहे. मी 3 वेळा नगरसेवक झालेलो आहे सिंधी कॉलनी या भागातून. निवडून यायला फक्त कर्तृत्व लागतो, अमिरी गरिबी लागत नाही. आणि तुम्ही जे म्हणताना भाजपवाले माझ्यावर खोटा आरोप करतात, तर माझा अजून एक म्हणणं आहे की त्यांचे एक चुलत भाऊ आहे अंकित गौर म्हणून, त्यांचासुद्धा दाखला समितीनं हवे ठरवलेला आहे. आणि मी गायत्री बंगाळी नगरसेवक मॅडमला डायरेक्ट चॅलेंज करतोय, त्यांनी जर तुमच्यामार्फत चॅलेंज करतोय, जर त्यांनी त्यांची व्हॅलिडिटी आणून दाखवली तर मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.